महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे खानदेश निर्धार मेळाव्याचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। या मेळाव्याप्रसंगी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला असून आगामी काळात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत होणार असल्याची माहिती यावेळी प्रतिभा शिंदे यांनी यावेळी दिली आहे। प्रतिभा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता शिवतीर्थ मैदान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला। यावेळी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नरहरी झिरवळ, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्षा रावेर लोकसभेच्या भाग्यश्री ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या गंगेपर्यंत पोहोचवणारे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ज्या भुजबळ साहेबांना मी ओबीसी आंदोलनापासून बघते आहे, त्यांचे विचार ऐकत मी मोठी झालेली आहे। फुले शाहू आंबेडकरांचे विचार ज्यांनी आमच्यामध्ये रुजवलेत आणि म्हणून भुजबळ साहेब, तुम्हाला आठवत असेल की ह्याच जळगाव जिल्ह्यामध्ये आपण ओबीसींचं एक मोठा संमेलन घेतलं होतं। ते आमचे ओबीसींचे राष्ट्रीय नेते आदरणीय नामदार छगन भुजबळजी, माणिकराव कोकाटे साहेब मंत्री आहेत आणि माझी आणि त्यांची ओळख आत्ताची आहे, पण मी त्यांच्याबद्दल सतत या गेल्या महिन्याभरामध्ये संपर्कात असताना मला एक जाणवलं, माणूस सच्चा दिलाचा आहे, काम करणारा आहे आणि लोकांना न्याय देणारा आहे, हे मात्र नक्की आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा आवाज मी कधीही कमी होऊ देणार नाही। इथल्या पेसावाले असू दे की मग भिल्ल समाजाचे आदिवासी असू दे, यांचा आवाज मी विधानसभेपर्यंत पोहोचवेल, हे सांगणारे आमचे नेते नरहरी झिरवळकर साहेब। आणि या जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे तर खानदेशमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे, आपल्या सगळ्यांच्या मागे अतिशय खंबीरपणे उभे राहणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, खानदेशचे प्रभारी आणि आमचे नेते आमदार अनिलदादा पाटील, या सर्वांचं विचार मंचावरती अनेक साथी बसलेले आहेत। या सर्वांचं नाव घेणं मला आता शक्य नाही, कारण दादांना जायचं आहे, पण 5 नावं तर मला घेतलीच पाहिजेत। आदरणीय सतीश अण्णा, जे कायम मला लढ म्हणतात, ते सतीश अण्णा, आदरणीय गुलाबराव देवकर साहेब, आदरणीय फारूक भाई, आदरणीय मनीष भाई, माझा भाऊ शरद पाटील, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश भाऊ, धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि माझे मामा सुरेश सोनवणे, श्याम सनेर, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व इथे जमलेल्या तमाम भावा बहिणींनो,
तुम्हाला सगळ्यांना जिंदाबाद, लाल सलाम, जय भीम, सलाम अलैकुम. भावांनो आणि बहिणींनो, माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भगतसिंग बापू, हरुण भाई, अनेक सरपंच आणि विचार मंचावरती बसलेले सर्व लोक. मी महाराष्ट्र जनचळवळीचा वारसा घेऊन पुढे जाणारी एक कार्यकर्ती आहे. जल जंगल जमिनीच्या मुद्द्यावरती संघर्ष करणारी, महात्मा फुले, राजऋषी शाहू महाराजांचा समतेचा विचार, महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रमाण मानत मी आतापर्यंत समाजकारण केलं आणि यापुढे पण राजकारण या विचारांच्या आधारावरच मी करणार आहे, हे ठामपणे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे. मी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून या तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं या तमाम खानदेशमध्ये मोठं आंदोलन उभं केलं, छोटे मोठे मोर्चे काढले. आणि तेव्हा जेव्हा मी मुंबईला गेली, अजितदादा मला अजूनही आठवतं, जेव्हा मुंबईमध्ये आम्ही नंदुरबार आणि जळगाव पासून 454 किलोमीटर पायी अंतर चालून गेलेलो होतो, वन कायदा तयार करा अशी मागणी करत होतो. आणि तेव्हा आदिवासी मंत्री असणारे बबनराव पाचपुते हे म्हणाले, हे लोक चिडतात आणि काही बोलतात. तेव्हा अजितदादांनी सांगितलं, बबनराव पाचपुते खाली बसा, या लोकांचं तोंड बघा, 15 दिवस तोंडावरचं सगळं तेज काळवटून हे नंदुरबार आणि जळगाव पासून मुंबईला आलेला आहे, त्यांचं आपल्याला ऐकावं लागेल असा म्हणणारा माझा नेता आहे. आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आज नुसता पक्ष प्रवेश सोहळा केलेला नाही, तर पक्ष प्रवेश सोहळ्याच्या बरोबरीनं समृद्ध खानदेशचा विकास हा नाराही आपण इथे घेतलेला आहे. आणि म्हणून दादासाहेब, मी आपल्याला सांगू इच्छिते, या खानदेशमध्ये नर्मदा आहे, तापी आहे, गिरणा आहे, पण या खानदेशचा पाण्याचा अनुशेष फार मोठा आहे. या खानदेशमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्हा येतो. हा नंदुरबार जिल्हा विकासामध्ये नीती आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वात गरीब जिल्हा आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामधला दुसरा सगळ्यात गरीब जिल्हा हा धुळे जिल्हा आहे. ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बसलो आहोत, ही तमाम जनता ज्या जळगाव जिल्ह्यामधून आलेली आहे, विकासामध्ये त्यांचाही नंबर 7वा येतो आहे. आणि म्हणून दादा, आम्ही आपल्याला अत्यंत नम्रपणे विनंती करू इच्छितो की आम्हाला उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करून द्या आणि त्यातही खानदेशचा विकासाचं वेगळं महामंडळ आम्हाला हवं आहे, कारण आमचा विकासाचा अनुशेष अत्यंत अजूनही मागे आहे. दादा, आमची दुसरी मागणी आहे, या जळगाव जिल्ह्यामध्ये इथली मुलं जर तुम्ही बघितली, जळगाववरून उडणारं चेन्नईला जाणारं विमान, जळगाववरून गोव्याला जाणारं विमान, जळगाववरून पुण्याला जाणारं विमान, हे भरभरून जातं आयटीच्या मुलांकडून. कारण इथली मुलं आयटी शिकली, प्रचंड त्यांनी मेहनत केली, पण इथे आयटी हब नसल्यामुळे त्यांना नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. मला विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला औद्योगिकीकरण आणून देतील आणि आमचा भरघोस विकास करतील, हाही विश्वास आम्हाला आहे. आम्हाला विश्वास आहे. दादा, इथे दीपनगरचे लोक आलेले आहेत, प्रचंड त्यांना भोगावं लागतं, केळी त्यांचं पीक नष्ट होतं. या दीपनगर मधल्या राखेवरती 20% त्यांचा अधिकार असला पाहिजे. आणि त्यासाठी मी विनंती करेल दादा की एक धोरण आपल्याला आखावं लागेल. इथे राजकारण होत आहे आणि 20% ऐवजी 300 किलोमीटरच्या लोकांना ते देऊन
वेगळं राजकारण केलं जात आहे. आपल्याला हे समाजकारण करायचं आहे. आणि ही जनता इथे जी आलेली आहे, ही जनता आदिवासींच्या वन हक्क कायद्याच्या संदर्भामध्ये इथे आपल्याकडे मोठी आस लावून बसलेली आहे. आमची विनंती आहे, दिल्लीमध्ये कायदा बनला दादा, तेव्हा आपणही सत्तेमध्ये वाटा होता आपला आणि कायदा बनवताना आपलाही पुढाकार होता. त्यामध्ये म्हटलं गेलं की आदिवासींवरती ऐतिहासिक अन्याय झालेला आहे आणि तो दूर करण्यासाठी हा कायदा बनवला जातो आहे. पण अजूनही कायदा बनला, प्रशासन अजूनही आम्हाला न्याय देत नाही. आणि म्हणून ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर, या न्यायाप्रमाणे आम्हाला जमिनीचा मालकी हक्क दिला गेला पाहिजे. ही मागणी पण आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत दादा. हिची आम्हाला प्रचंड ही मागणी आमची आहे. आमची दुसरी मागणी आहे दादा, ज्या लोकांना जमिनी मिळाल्या, खानदेशमध्ये 55,000 लोकांना जमिनी मिळाल्या, त्या लोकांना विविध कार्यकारी सोसायटी, मार्केट याच्यामध्ये सहभागिता झाली पाहिजे. त्यांच्यासाठी पोखरासारखी वेगळी एक योजना केली पाहिजे आदिवासी विकास विभागातनं. ही पण आमची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दादा, मी आपल्याला विश्वास देऊ इच्छिते की ह्या सगळ्या इथे जे लोक आलेले जळगाव शहरामधले कष्टकरी, हे ज्या घरामध्ये राहतात त्या घरामधल्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत. त्यासाठी आपल्याला शहरासंदर्भामधलं धोरण, हे आदिवासी आहेत, दलित आहेत, हे धोरणही आपल्याला ठरवावं लागेल. आणि दादा, माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, माझ्या 2 मागण्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 9 लाख आदिवासी आहेत आणि यावल कार्यालय एका कोपऱ्याला होतं. चोपडा, रावेर, तिकडे मुक्ताईनगर, भुसावळ यांच्यासाठी ते कार्यालय असू द्या, पण एरंडोल, धरणगाव, चाळीसगाव ह्या लोकांसाठी एरंडोलला कार्यालय झालं पाहिजे, पीओ कार्यालय. ही एक आमची प्रमुख मागणी आहे आणि ती घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. आणि दादा, शेवटचं एवढंच सांगू इच्छिते, निवडणुका आल्या की भोळ्या भाबड्या आदिवासींच्या सोबत राजकारण केलं जातं. या जिल्ह्यामध्ये भगवान एकलव्यांच्या मूर्त्या वाटल्या गेल्या आणि आता त्यांना पुतळा संबंधून त्या मूर्त्या गावामध्ये लावायला विरोध केला जातो आहे. माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये भगवान एकलव्य हे काही पुतळ्या नाही, ही मूर्ती आहे, हे आमच्यासाठी देवाच्या जागेवर आहेत आणि म्हणून त्या मूर्त्या लावण्याचा आग्रह आम्ही आपल्याकडे करतो आहोत. आपण ह्या न्यायपूर्ण मागण्या कराल. दादांकडे आपल्याला खूप मागायचं आहे, आपण मागायलाच आलेलो आहोत. दादा, आमची झोळी कायम पुढेच असते, आम्ही झोळी कायम पसरवणारच आहोत. इथला ओबीसी, इथला शेतकरी, कोरडवाहू शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. मला अनेक खालून आवाज येतोय, गिरणा बलून बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये पण निर्णय घ्यायला सांगा. आणि म्हणून आज दादा एवढंच सांगतो आहोत, आम्ही ह्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 जिल्ह्यांच्या महिला अध्यक्ष, युवती अध्यक्ष, हे सगळे खूप छान काम करतात. त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आदरणीय अनिल दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नक्की आमचा ठसा उमटवू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ उंच केल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आम्ही आपल्याला देतो. आणि दादा, आपण, मला अनेक जण म्हणतायत मी 2800 किलोमीटर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आदरणीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 5 महिने पायी चालली. मी त्यांच्याबरोबर इथे जळगाव जामोदमध्ये महिलांचा मेळावा घेतला. मला अतिशय नम्रपणे सांगावंसं वाटतं की मी जी अपेक्षा घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेली होती, राहुल गांधी अशी ते सच्चा मनाचा माणूस आहे, पण महाराष्ट्राची काँग्रेस ही कोणालाही काम करू देत नाही, त्यांचे पाय ओढतात. आणि म्हणून विकासाचं राजकारण करायला, शाहू फुले आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करायला मी आदरणीय अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा
माझ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह हातामध्ये घेतलेला आहे आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे। कारण गुजरात मधल्या 9 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रामधल्या औरंगाबाद बुलढाणा पासून खानदेश मधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, मध्य प्रदेश मधल्या संघटनांमध्ये दादा मी 23 मीटिंगा घेतल्या आणि मग हा निर्णय घेतला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जर सोडायचा असेल आणि आता नुसतं समाजकारण करून चालणार नाही, जर खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसाचा प्रश्न सोडवायचा असेल तर विकासाचं राजकारण केलं पाहिजे आणि संसदबाह्य राजकारणाच्या पलीकडे पक्षीय सत्तेचं राजकारण केलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या आशेनं तुमचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहोत। आपण आम्हाला न्याय द्याल, आम्हाला आपण सोबत घ्याल ही अपेक्षा, हा विश्वास मला आहे। आणि एवढंच बोलून सर्वांना जय आदिवासी जिंदाबाद लाल सलाम करत मी माझं बोलणं संपवते। जिंदाबाद, धन्यवाद। धन्यवाद। आपण एक जोरात नारा देऊया। मी म्हणे काय घोषणा, राष्ट्रवादीची काय घोषणा? एकच महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा तुमच्याकडून आलं पाहिजे। माझा जेवढा आवाज आहे तेवढा आवाज शेवटच्या माणसाचा, हात उचाकीन अख्खान गोगान जोस्त जोता बी हाय आपू मोठा, आपू आम्ही हाते आवी गेला हाय, आपू मुद्दा खातूर तर मोठा जोरमा हात उचाकीन नारा दिवान जोस्तो। बठा बी ज्या शेतासाठी येईल त्या बठासने हात वर करीन, नारा देवाले पाहिजे। महाराष्ट्राचा एकच वादा, तेवढा जोरात आवाज नाही आला। अरे महाराष्ट्राचा एकच वादा, महाराष्ट्राचा एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। पक्षाचे जिल्ह्यामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख, ज्यांनी आज एक चांगला निर्णय आपल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, त्या आमच्या भगिनी प्रतिभाताई शिंदे, भगतसिंह पाटील, हरुल शेख, सुमनभाई वसावा गुजरातचे अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चाचे, सचिन धांडे, दाराचंद बारेला, हिराजीभाई वसावा, पिनबाई गेमा बारेला, काथा वसावे, फुलसिंग वसावे, इरफान तडवी, हेमंत पाटील, सिद्धार्थ महिरे, धनसिंग वसावे, लोकसंघर्ष समिती संघर्ष मोर्चाच्या 28 उपस्थित असणारे सर्व सरपंच, यावल, रावेर, चोपडा या वेगवेगळ्या तालुक्यातून आज आमच्या प्रतिभाताईंच्या साक्षीनं प्रवेश करत असणारे सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक, भैया पाटील, गुड्डू मेंबर, सय्यद इलियास, शेरा भैया, असंख्य प्रतिभाताईंच्या बरोबर आलेले जीवाभावाचे त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, जय जोहार। उलगुलान यहा मोगी देव मोगरा माता, तसंच बिरसा मुंडाजी, खाजा नाईकजी, तंट्या मामा भिल्ल, भगवान एकलव्य, बहिणाबाई चौधरी, या सगळ्या मान्यवरांना मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अभिवादन करतो। आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण या परिसरामध्ये घेतलाय। थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आई बापाच्या पोटी जन्माला येतो आणि चांगला काम करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो, संसार करण्याचा प्रयत्न करतो, कष्ट करतो। परंतु हा सगळं करत असताना जे शाहू फुले आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली।
महाराजांनी कधी वेगवेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये भेदभाव केला नाही. सर्वांना बरोबर घेऊन महाराज पुढे गेले, राज्य पुढे नेलं. तशा प्रकारे 26 वर्षापूर्वी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, तो पक्ष देखील आम्ही सगळेजण मिळून सर्व जाती धर्माला न्याय कसा मिळेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकाच्या जाती धर्मामध्ये आकस न ठेवता जातीय सलोखा कसा राहील. आदिवासींचे प्रश्न आहेत, मागासवर्गीयांचे प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे, तरुण तरुणींचे प्रश्न आहेत, माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवायचे असतील, जसा प्रतिभाताईंनी सांगितलं, इतके वर्ष त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आज प्रतिभाताई शिंदे या जळगाव, माझा उत्तर महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, अनेक भागामध्ये अनेक वर्ष ताई लढतायत, झगडतायत, संघर्ष करतायत. वेगवेगळ्या गरिबाला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. एक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासींच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख ही महाराष्ट्र, गुजरात आणि देशामध्ये आहे. तापी नर्मदा नदीच्या खोऱ्यात, तसंच आपल्या सातपुडा पर्वत रांगांच्या मध्ये वास्तव्यात असलेल्या माझा जो आदिवासी समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, बहुजन समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, यांच्या न्याय हक्काच्यासाठी गेल्या 25 वर्षापासून लोकसंघर्ष मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून त्या लढा देत आहे. शेतकरी आणि आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलेली तुम्ही पाहिली. तुम्ही पण अनेक आंदोलनामध्ये सहभागी झाला, संघर्ष केला. पण सत्ता असल्यावर आपण लोकांचे प्रश्न सुटवू शकतो. इथं भुजबळ साहेब बसलेत, अनेक मान्यवर आहेत. आम्ही ज्यावेळेस सत्तेवर असतो त्यावेळेस लोकांचे प्रश्न सोडू शकतो, कारण निर्णय घेण्याची क्षमता, धोरण ठरवण्याची क्षमता ही सरकार म्हणून आमच्या हातामध्ये येते. आणि त्यामुळं मी प्रतिभाताईंना मागेही म्हणत होतो की प्रतिभाताई, तुम्ही या गोरगरीब लोकांच्या करता लढता, परंतु त्याला न्याय देण्याच्या करता तुम्ही जर आमच्या बरोबर आला, आम्ही कधी भेदभाव करत नाही, आम्ही कधी उजवं डावं करत नाही, आम्ही कधी श्रीमंत गरीब अशा प्रकारे त्यामध्ये फरक करत नाही. सर्व एक माणुसकीच्या नात्याने सर्वांना बरोबर घेऊन कसं जाता येईल, हे महापुरुषांनी सांगितलेला विचार, याच विचारांनी आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही आमच्या बरोबर या. त्यांच्या लढवय्या स्वभावामुळं त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यांच्या येण्यामुळं, जसं मगाशी अनिल भाईदास म्हणाले की बाबा जळगाव, धुळे, नंदुरबार आणि महाराष्ट्रातल्या इतरही भागात, गुजरातच्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित बळ मिळणार आहे. प्रतिभाताई शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्यासह, सरपंचाच्यासह, प्रमुख मान्यवरांच्यासह मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची कधी मनामध्ये खंत येणार नाही की आपण या दिवशी घेतलेला जळगावचा निर्णय कुठंतरी चुकला का काय. अशा प्रकारची परिस्थिती मी, भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ, अनिल भाईदास पाटील, माणिकराव कोकाटे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही आमचे सहकारी तुमच्यावर येऊ देणार नाही. आज तुम्ही बोलत असताना अनेक प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले. बरीचशी जनता मोठ्या आशेने इथं आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही सांगितलं MIDCला चालना द्या. आजच ताई मगाशी आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली. कलेक्टर, SP, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यातला सर्व अधिकारी वर्ग, पालकमंत्री, इतर मंत्री, खासदार, आमदार सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो होतो
अनिल भाईदास पाटील, माणिकराव कोकाटे देखील माझ्याबरोबर होते आणि आम्ही हीच चर्चा केली की बाबा ह्या भागातले जिल्ह्यातले प्रश्न गोरगरिबांना घरं मिळतात का, पंतप्रधान आवास योजना त्यांच्यापर्यंत पोहोचते का, त्यांना जर आपल्याला मदत करायची असेल तर गायरानाच्या जागेच्या बद्दलचा जो उल्लेख झाला किंवा वन जमिनीचे पट्ट्याच्या बद्दलचा उल्लेख झाला किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही लोन मिळण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न निर्माण झाला, हे सगळ्या प्रश्नाची चर्चा आम्ही मगाशी तिथं केलेली आहे। मी ताईंना सांगू इच्छितो की तुम्ही IT हबचा उल्लेख केला। मी ज्या पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं हिंजवडीला, पिंपरी चिंचवड, पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली आहे आणि अनेक जण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातले मुलं मुली तिथं नोकरीच्या करता येतात। माझ्या जळगाव जिल्ह्यातले, माझ्या धुळे नंदुरबार परिसरातले पण शिकले सवरलेली अनेक मुलं मुली तिथं काम करतात, परंतु त्यांना आता आपल्या जळगावमध्ये आपण विमानतळ केलेलं आहे, ते नाईट लँडिंग सुरू केलेले, आम्ही आता धावपट्टी वाढवतोय, मोठी विमानं उतरतील अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथं करतो। कदाचित तुम्हाला वाटेल त्या विमानाने आम्ही कधी जाणार, जरी कधी ना कधी जायची संधी मिळेल, परंतु उद्योगपतींना त्यांच्या भागातनं आपल्या जळगावमध्ये येण्याची सोय होणार आहे। काल देखील मी सांगली कोल्हापूरचे कार्यक्रम करून ह्या कार्यक्रमाला रात्री आलो, का येऊ शकलो, नाईट लँडिंग होतं म्हणून, रात्री विमान उतरतं म्हणून। ही काळाची गरज आहे, हे काही आता इशारामाचं काम राहिलेलं नाहीये। वेळेची बचत करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या करता आपण वंदे भारत ट्रेन सुरू करतोय, आपण त्याच्यामध्ये अनेक नॅशनल हायवे सुरू करतोय, आपण रिंग रोडच्या बद्दल आज चर्चा केली, त्याच्याकरता सेंट्रल रोड फंड हा गडकरींच्या कडनं कसा आणता येईल त्याकरता कसा प्रयत्न करायचा। कारण गेले 30-35 वर्ष भुजबळ साहेब, आम्ही, नरहरी झिरवाळ, माणिकराव, अनिल भाईदास, आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतोय। आम्ही अनेक चढ उतार बघितलेले, सत्ता असताना काय प्रश्न सुटतात, सत्ता नसताना काय अडचणी येतात, आणि त्याच्यामुळं आम्हाला अनुभव भरपूर असल्यामुळं आणि सुदैवाने अर्थ मंत्रालय, नियोजन मंत्रालय हे आपल्या राष्ट्रवादीकडे, आणि त्याच्यामुळं निधी देताना कुणा समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची खबरदारी प्रतिभाताई ह्या निमित्तानं आपण घेतोय। आणि त्याच्यामुळं तुम्ही जे काही MIDCच्या बद्दल देखील आज मला प्रेझेंटेशन झालं, माझ्या जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर MIDCला जागा घेतल्यात, बऱ्याच जणांनी जागा ताब्यात घेतल्यात, परंतु उद्योगधंदा सुरू करत नाही। कसं माझ्या गोरगरिबाच्या मुलाला काम मिळणार, कसं माझ्या गोरगरिबाच्या मुलीला काम मिळणार, उद्योगधंदे तर आले पाहिजे। आम्ही आता त्यांना नोटिसा काढणार आहे, इतक्या वर्षामध्ये तुम्ही जर जमीन घेऊन उद्योगधंदे आणू शकत नसाल तर तुम्हाला ते काम करायचं नाही, आम्ही तुमच्या जमिनी काढून घेणार। ज्यांनी MIDC कडनं घेतल्यात त्यांना आणि ज्यांना पाहिजेत त्यांना त्या जमिनी देणार। जे कारखानदार आम्हाला शब्द देतील, आम्हाला जमीन द्या, 3 महिन्यामध्ये कारखान्याचं काम सुरू करतो, अशा पद्धतीनं त्यांना आम्ही प्रोत्साहन देऊ। जसं मराठवाडा, विदर्भ, माझा नंदुरबार आणि धुळ्याला विजेमध्ये काही सवलत दिली, आज मी लोकप्रतिनिधींशी बोलत असताना, प्रश्न समजून घेत असताना मला अनिल भाईदास आणि बाकीच्यांनी सांगितलं की दादा, आमच्याही जळगावला विजेमध्ये काही सवलत दिली तर उद्योगधंदे यायला मदत होणार आहे। बरोबर आहे, जो आज लोक तिथे यायला तयार नाही अशा ठिकाणी लोकांना आकर्षित करण्याच्या करता काही ना काही सवलती दिल्या गेल्या पाहिजे, काही ना काही आकर्षण दाखवलं पाहिजे, काही ना काही त्यांच्याकरता योजना दिली पाहिजे, आणि तशा पद्धतीनं आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे। आज आदिवासी भागासाठी कृषी पिकाच्यासाठी पोखरासारखी वेगळी जी योजना आहे त्याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला। आदिवासी प्रकल्प कार्यालय जे आमच्या चोपडा आणि ते काही भागाच्या करता तिकडे आहे, तसं आमच्या एरंडोला करावं अशा प्रकारची मागणी आमच्या आदिवासी बांधवांना मदत व्हावी म्हणून प्रतिभाताईंनी केली। आदिवासींच्या वनजमिनीबाबतचे प्रश्न सोडवावेत, आदिवासींना वनपट्टे मिळाले पाहिजेत, त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आदिवासी सदर ठिकाणी राहतोय, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, त्यामुळं वनपट्टे मिळण्याचा आदिवासींना अधिकार आहे। गायरानाची जागा
घर बांधण्याच्या करता मिळाली पाहिजे, अशा अनेक प्रश्नाचा ओहापोह हा प्रतिभाताईंनी केला, आमच्या नरहरी झिरवाळांनी केला। मी तुमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने सांगतो, तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, आता आम्हाला आमचं काम करायचं आहे। प्रतिभाताई, मला डिकलेला आणि चोबेला सांगायचं आहे की ताईंचे नरहरीचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी लिहून घ्या। त्याच्याबद्दल मी भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, अनिल भाईदास पाटील, प्रतिभाताई ज्यांची नावं देतील ते शिष्टमंडळ आणि संबंधित अधिकारी अशा प्रकारची बैठक मी या महिन्यात शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे। आणि त्या बैठकीमध्ये मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारील, तुम्ही तिथं प्रश्न मांडा, अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना विचारील काय अडचण आहे, अडचण तिथल्या तिथं सोडवता आली तर तिथल्या तिथं सोडून, निधीचा काही अडचण असेल तर पुढचा नागपूरचं अधिवेशन जे हिवाळी आहे त्यामध्ये तिथं आपण तरतूद करू। या प्रकारे तुम्हालाही पाठपुरावा करावा लागेल। तुम्ही पण काही कमी पडू नका। तुमच्याबरोबर आलेले इतर पण मान्यवर जे आमचे सुमन भाई, आपले हरुल शेठ आहेत, भगतसिंग पाटील आहेत, सचिन दांडे, ताराचंद वारेला, आमच्या पिनबाई गेमा बारेला, काथा वसावे, असे अनेक जण माझ्या महाराष्ट्र लोकसंघर्ष मोर्चामध्ये किंवा लोकसंघर्ष मोर्चामध्ये काम करत होते। त्यांनाही वाटलं पाहिजे की आज प्रतिभाताईंनी सर्वांना विश्वासामध्ये घेऊन जो निर्णय घेतला तो आपल्या भल्याचा झालेला आहे, तो आपल्या प्रश्नाची सोडवणूक होते। ज्याच्याकरता आपण आंदोलन केली, ज्याच्याकरता आपण भांडलो, ज्याच्याकरता आपण झगडलो, ज्याच्याकरता आपण संघर्ष केला, ज्याकरता आपण मोर्चे काढले, त्याच्यात आपण आता हे प्रश्न सोडवण्याच्या करता हा एक वेगळा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्या मार्गानं स्वीकारल्यामुळं आपल्याला यश मिळायला लागलेलं आहे। अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या समोर बसणाऱ्या सगळ्या समाजामध्ये आणि ह्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरोघरी, वाडी वस्तीवर, पाड्यावर, तांड्यावर त्या ठिकाणी गेला पाहिजे। ह्या पद्धतीचं काम प्रतिभाताई आपण सगळेजण करू आणि त्याबद्दल तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनामध्ये तीळ मात्र शंका त्या बाबतीमध्ये आणू नका, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की पुढे जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। आज ताईंनी लोकसंघर्ष मोर्चाचे 28 सरपंच मागे बसले, त्याच्यात माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामध्ये माझे लाडके भाऊ आहेत, त्यांनाही काही प्रश्न आहेत, त्यांच्याही काही अडचणी आहेत, त्यांच्यावर देखील त्या गावचा कारभार गावातल्या जनतेने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीत आम्ही त्यांनाही विश्वासामध्ये घेऊन पुढे जाण्याचं काम करू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यालाही मी मीटिंगला बोलवीन। वनपट्टे किंवा कृषीच्या संदर्भातले किंवा इतर कुठल्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते पण आपण त्या बाबतीमध्ये घेऊया। माझी प्रतिभाताईंना एवढीच विनंती आहे की ह्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर ते विषय दिले पाहिजेत, म्हणजे ते अधिकारी सगळे तयारीनिशी येतील। आम्ही अलीकडच्या काळात आदिवासी समाजाकडं जास्त लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे। आज नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर, नितीन पवार, धर्माबाबा आत्राम, दौलत दरोडा, डॉक्टर किरण लहामटे असे अनेक सहकारी आपल्या आदिवासींचं प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये करतायत। मंत्रिमंडळात नरहरी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदिवासी सेलची स्थापना केलेली आहे। आमचे आमदार इगतपुरीचे हिरामण खोसकर यांना आपण राज्याचा प्रमुख केलेला आहे। त्यांचाही धडाका चांगला असतो, ते सातत्याने पाठपुरावा करतात, गोरगरिबांच्या करता अधिकाऱ्यांच्याकडे जातात, मंत्र्यांच्याकडे जातात, ज्याच्याकडे काम असेल त्यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात हे माझ्या गरिबाचं काम आहे। एवढा त्या हिरामणचा पाठपुरावा असतो आणि त्याच्यावर त्यांच्यावर राज्याच्या आदिवासी लोकांचे प्रश्न सोडवण्याचे एक जबाबदारी, तो सेल निर्माण आपण केलेला आहे। आदिवासींच्या प्रमाणेच आपण भटके विमुक्ताला सुद्धा न्याय देण्याचं काम केलेलं आहे। 31 जुलै 2025 मध्ये आपण
त्यामध्ये भटके विमुक्त दिवस 31 ऑगस्टला साजरा करण्याची शासनाची मान्यता दिली, तेही आपण काम करतोय। शेवटी आम्ही जे सांगतो की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय, आमच्यामध्ये भेदभाव नाही, माणुसकी हीच आपली जात आहे आणि त्या प्रकारे आम्ही त्या रस्त्याने, तुमचाही तोच विचार आहे। प्रतिभाताईंनी आजपर्यंत जे काही काम केलंय ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच त्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे। त्याच्यामुळं ताईंची, माझी, भुजबळ साहेबांची, नरहरीची, माणिकरावांची, अंदिलभाईदाची विचारधारा ही वेगळी नाही, ही एकच आहे। त्याच्यामुळं आपल्याला कुठं पुढच्या एकंदरीत वाटचालीत कशाही प्रकारची अडचण येणार नाही। आज मी आदिवासींच्या करता वेगळा निधी देण्याचं काम करत असतो, त्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आणखीन काही करण्याची गरज असेल तर ते तुम्ही सांगा, कारण तुम्ही तिथं फील्डवर काम केलेलं आहे, तुम्हाला तिथले बारकावे माहिती आहेत, तिथल्या अडचणी तुम्हाला माहिती आहेत। आपल्याला एवढा मोठा निधीचा विनियोग पैचा चांगल्या करता केला पाहिजे। त्याच्यामध्ये मुलांना, मुलींना डीबीटी आपण केलेलं आहे, त्याचा खरोखरीच फायदा होतो का, त्यामध्ये काही अजून बदल करायला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण आपण आम्हा लोकांच्या लक्षामध्ये आणून द्या आणि तशा पद्धतीनं आपण पुढं वाटचाल करण्याचं काम करूया, अशा प्रकारची विनंती मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। आज प्रचंड संख्येने आपण आला, मी तुम्हाला सलाम करतो की तुम्ही एक ज्या पद्धतीनं ताकद दाखवली, शेवटी आपली संघटित ताकद हीच खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नाची सोडवणूक करू शकते। उद्याच्याला कुणाकडे काय आपण न्याय मागायला गेलो तर न्याय देणारा पण विचार करतो, अरे एवढी मोठी ताकद आहे, आपण यांना मदत केली पाहिजे, न्याय दिला पाहिजे। आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ताकदीचा उपयोग आपण आपली राष्ट्रवादीची संघटना वाढवण्याच्या करता करूच करू, परंतु त्याचबरोबर आपल्या गोरगरिबांचं राहणीमान बदलण्याच्या करता आपण त्यामध्ये कुठं अधिकचं काम करून दाखवू, लोकांना कृतीमधनं ते सिद्ध करून दाखवू। अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न, आजच मला 3-4 अल्पसंख्याक समाजाची शिष्टमंडळ भेटली। मित्रांनो, अल्पसंख्याक समाजाचं औकाफ खातं, अल्पसंख्याक विभाग हे राष्ट्रवादीकडे आहे, त्यामध्ये माणिकराव कोकाटेच त्या खात्याचे मंत्री आहेत। त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका, यंदा पण मी पुरवणी मागण्यामध्ये तिथं निधी दिलेला आहे, त्यांना कसा विश्वास देता येईल, ते पण भारतीय आहेत, आपण सगळेजण भारतीय आहोत, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्याला जागृत करायची आहे। ज्यांना कुणाला त्यामधले तिथं काही शंका कुशंका असेल, गैरसमज असतील तर ते गैरसमज पण दूर करायचे, चर्चेतनं मार्ग निघू शकतो। त्याच्यामुळं मायनॉरिटीला पण मला सांगायचं आहे की आपण काळजी करू नका, आपल्याकडनं कुठली चूक होऊ नका। कामं करत असताना कुठल्याही परिस्थितीत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलंय, जी घटना आपल्याला दिली, जो कायदा आपल्याकरता केलाय, त्यामध्ये कुठेही आपण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये, कुठेही आपण चुकीचं वागता कामा नये। अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया, आपले प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडून घेऊया। अल्पसंख्याक विभागाचे पण काही प्रश्न असतील तर ते पण माणिकराव कोकाटेंना व्यवस्थितपणे आपण सांगूया। ते माझ्या स्तरावर बैठक घ्यायची वेळ आली तर माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, नवाब भाई, सना, त्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी, आमचा नजीब मुल्ला, अनेक आपले कार्यकर्ते, लतीफ, अशा अनेक सहकारी मित्रांना, आमचा डॉक्टर अफसर शेख, खूप कार्यकर्त्यांची नावं घेता येतील, त्यांना विश्वासामध्ये घेऊन आपण आपल्या अल्पसंख्याक समाजाला पण न्याय देण्याचं काम ह्या निमित्तानं करू। आज आदिवासी, शेतकरी, अल्पसंख्याक यांच्यासाठी ह्या जळगाव जिल्ह्याचे महत्त्वाचे निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण आलाय,
आणि ह्या सर्व समाजाच्या बांधवांना उपस्थित आहेत त्यांना भेटताना त्यांच्याशी संवाद साधताना मला निश्चितपणे एक आनंद आणि एक समाधान मिळालेलं आहे। शेतकऱ्यांच्यासाठी काळी माती ज्यांची शान, तिच्यात राबे विसरुनी भान, पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण, देऊ योजना अशा तया की राहील त्यांचे हिरवे रान। ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। शेती, शेतकरी, कष्टकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे। त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। माझ्या बळीराजाच्या कल्याणासाठी आपलं महाराष्ट्र शासन, आपलं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे। 2025-26 मध्ये मी कार्यक्रम खर्चाकरता कृषी विभागाला 9,710 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। केंद्राचा निधी येतो तो वेगळा। उद्याच्याला माझ्या बळीराजाच्या करता, माझ्या लाखाच्या पोशिंदा करता, जसं या 2 दिवसामध्ये पाऊस खूप झाला, प्रतिभाताई काळजीत होत्या, अनिल भाईदास काळजीत होते, बाकीचे माझे सहकारी काळजीत होते की पाऊस पडला तर माझ्या बांधवांचं कसं व्हायचं, माझ्या कष्टकऱ्यांचं, माझ्या शेतकऱ्यांचं कसं व्हायचं, कार्यक्रम कसा व्हायचा। जरी 2-3 दिवसामध्ये मला सकाळी रिपोर्ट आलाय 10 इंच पाऊस पडला, त्या 10 इंच पाऊस पडल्यामुळं काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी पिकं हे वाहून गेलेली आहे। त्याबद्दलचे पंचनामे सकाळीच मी कलेक्टरला आदेश दिलेले की ताबडतोब माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं कुठं ढगफुटी झाली, जिथं कुठं जास्तीचा पाऊस पडलाय, जिथं कुठं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, जिथं कुठं घरामध्ये, दुकानामध्ये, टपरीमध्ये पाणी गेलेलं असेल तर त्या माझ्या गरिबाला पुन्हा एकदा उभं करण्याच्या करता त्याला मदत झाली पाहिजे। अशा प्रकारचे आदेश सकाळच्याच मीटिंगमध्ये मी, अनिल भाईदास पाटील, आमच्या माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत। त्याबद्दल आपण काळजी करू नका। शेतकरी ही तुमची माझी जात आहे। मी पण शेतकरी आहे, भुजबळ साहेब शेतकरी आहेत, माणिकराव कोकाटे शेतकरी आहेत, नरहरी शेतकरी आहेत, त्याच्यामुळं अनिल भाईदास शेतकरी आहेत। तुम्हाला